आपण एक भाषिक खेळामध्ये आणि उपक्रम घेतो, त्यातला आणखी उपक्रम घेतला तो म्हणजे वर्तमानपत्र नव्हे हा तर शब्दांचा खजिना. आपल्या सगळ्यांच्या घरी का वर्तमानपत्र येत नाहीये, पण ज्यांच्याकडे आहे त्यांच्या मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा वर्तमानपत्राचे ठळक बातम्या असतात, त्या ठळक बातम्याची काय करायची, जी कात्रण आहे ती कात्रण आपल्याला जुन्या वह्यांच्या वरती संपलेल्या आपल्या दादांची वगैरे वही असेल, दीदीची वही असेल, त्या वहीवरती ते चिटकवा आणि जेणेकरून की त्याच्यातले बरेच शब्द आपल्या पाठ्यपुस्तकात नसतात किंवा इतर कुठल्या गोष्टीच्या पुस्तकात नसतात, असे अनेक अपरिचित म्हणजे तुम्हाला माहिती नाही येत ते असे अनेक शब्द आपल्याला या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मिळत आहेत. आता इथं आपल्याकडे आहे ती म्हणजे श्रुतिका रमेश चव्हाण ह्या विद्यार्थिनी सुद्धा बघा या ठिकाणी ही छान प्रकारे या ठिकाणी शब्दांचा खजिना त्यात तयार केलेला आहे. पहा या ठिकाणी इथं बघा की अगदी वर्तमानपत्रामध्ये ती जे ठळक बातम्या त्या बातम्यांची कात्रणं तिने काय केलेले चिकटलेले, बरोबर ना, आणि त्याचं आपण वाचन घेतो. पण इथं बघा प्राथमिक विद्यार्थीला वाचता येते का ते वाचवा. विद्यापीठाच्या परीक्षा मंगळवारपासून निर्णय. ठीक आहे, हा वाचूया. वाघोबाने केला 100 किलोमीटरचा प्रवास. ही बातमी वाच. प्रचाराच्या चुकीच्या निर्णयाचा महाराष्ट्र संघाला फटका. आता इथं बघ करवीरमध्ये 7 मतदान केंद्र संवेदनशील. ठीक आहे, छान.